नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. यासाठी लागणारं साहित्य आहे 3 वाट्या बासमती राईस. याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लिंबू आणि अर्धा चमचा साखर घालून 1 ग्लास पाणी घालून ते 15 ते 20 मिनिटं भिजत घालायचं. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार राईस घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर देसी घी म्हणजे तूप, साजूक तूप घेतलंय. अर्धी वाटी दही घेतलंय. धनेपूड, जिरे, 2 मोठ्या आकाराच्या टोमॅटोचे प्युरी केली आहे. त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट, कसुरी मेथी, हळद, मीठ आणि खाण्याचे कलर हे आपण कोणत्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी येथे रेड आणि ग्रीन कलर घेतला आहे. त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे चिरलेले कांदे, कोथिंबीर बारीक चिरून, कढीपत्ता, 4 लवंग, 4 मिरे, वेलची पूड, काजू, तमालपत्री, बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि चिकन मसाला आणि फ्राय केलेला कांदा. हा कांदा कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता. अत्यंत साधी रेसिपी आहे ती. कुकर मध्ये आता आपण हे चिकन घालणार आहोत. ह्यामध्ये मी तेल घातलं नाहीये. हा चिकन मसाला बनवतोय आपण. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, टोमॅटो प्युरी 2 चमचे, त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा घालते मी, चिकन मसाला 1 चमचा आणि कोथिंबीर. हे सगळं घालून आता हे मिक्स करून घ्यायचंय. आता ह्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, म्हणजे हे चिकन चांगलं शिजेल आणि मसाला चांगला होईल याचा. मध्यम गॅस करून हे 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे. आता कुकर मध्ये आपण भात शिजवून घेणार आहोत. त्यासाठी लागणार आहे 2 चमचे साजूक तूप. तुपाने मस्त भात फुलतो. आणि आता ह्या भातामधलं मी पाणी काढून घेतलंय. बघू शकता छान असा मोकळा झालाय, लांब सडक झाला आहे हा भात. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरे ऍड करायचे, लवंगा टाकायचे, तमालपत्री, काजू, वेलची पूड,
कोथिंबीर हे घालून हलवून घ्यायचं आहे. हे पाणी काढून घेतलेला राईस घालून घ्यायचं. तुम्ही भात फोडणी घालताना तुपाऐवजी तेल सुद्धा घालू शकता. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये छान असं पाहू शकता किती छान हा बासमती राईस फुलला आहे. आता पाणी घालायचंय. पाणी जास्त घालायचं नाहीये. इथे मी 1 ग्लास पाणी घालते. ऑलरेडी आपण हा 15 ते 20 मिनिटं भिजवून घेतला आहे. आणि मीठ घालून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या. आता आपण चिकनची ग्रेव्ही करणार आहोत. त्यासाठी फर्स्ट कांदा भाजून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला कांदा, या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. आता हा कांदा भाजला गेला आहे. याला गुलाबी असा कलर आलेला आहे. त्याचबरोबर टोमॅटो प्युरी ऍड करायची आहे. यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट, थोडेसे जिरे, कढीपत्त्याची पाने, हे चांगलं हलवून घ्यायचं. यामध्ये घालणार आहोत 1 चमचा धनेपूड, थोडीशी किंचितशी हळद, कसुरी मेथी, एक मोठा चमचा चिकन मसाला, एक चमचा बिर्याणी मसाला, आणि अर्धा चमचा गरम मसाला. हे घालून आपण पुन्हा हे परतून घेणार आहोत. आता हे दही, कोथिंबीर,
चवीनुसार मीठ, इथे 1 चमचा घातलेला आहे. मीठ थोडंसं बेतानच घालायचंय, कारण आपण पहिल्यांदा चिकन मध्ये पण शिजवताना मीठ घातले. त्यानंतर राईस मध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. आणि ही ग्रेव्ही आता छान एकसारखी परतून घ्यायची. हे दही याच्यामध्ये छान मिक्स व्हायला हवं. आता ही ग्रेव्ही 2 ते 3 मिनिटांनंतर एकजीव होऊन तयार झालेली आहे. आता आपण बिर्याणी सर्व करण्यासाठी त्याचे लेयर बनवून घेऊ. त्यासाठी या बाउलमध्ये मी फर्स्ट साजूक तूप घालते. त्यानंतर शिजवलेला राईस, त्यानंतर जी ग्रेव्ही बनवली आहे आपण ती, त्यानंतर पुन्हा राईस. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेयर्स बनवू शकता. आणि आता चिकनचे पीस. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ग्रीन आणि रेड कलर. अशा तऱ्हेने ही बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही ही रायता सोबत खाऊ शकता किंवा चिकनच्या करी सोबत सुद्धा हे खाऊ शकता.